ए, काय करताय तुम्ही इथे? शेत काय मस्करी आहे? किती कष्टाने पीक लावलंय आणि तुम्ही मिळून ते खराब करताय हं? सॉरी अंकल. आणि हे काय तुण धरून ठेवलंयस वर? खाली करते धीरज. बाहेर काढ यांना. तुम्ही दोघे रील्स बनवताय? धीरज, हा. मी काही मदत करू? मला पण उत्तम रील्स बनवता येतात. पण ते अंकल. अरे बाबा तर नेहमी रागवतच असतात. तसे मनाने हळवे आहेत. हा ठीक आहे. बाय धीरज. बाय. थँक यू. काय झालं? माहित नाही, बघूया. आता मेकॅनिकलाच बोलवावं लागेल. यावेळी कोणी मेकॅनिक मिळेल असं मला वाटत नाही. तुमची गाडी सकाळीच दुरुस्त होईल. सकाळ काय झालं धीरज? ह्यांची गाडी बिघडली आहे. ठीक आहे, तुझ्या मित्रांना सांग आधी घरी येऊन जेवून घ्या. जेव्हा गाडी दुरुस्त होईल तेव्हा निघा. गोड. वाव, खूपच वेगळी चव आहे. हे धान्य थेट शेतातून येतं बाळा. चविष्ट तर असणारच. आम्हाला पण शहरात इतकं टेस्टी आणि फ्रेश जेवण मिळालं असतं तर. जर असंच चालत राहिलं तर शहरात जेवण होईल की नाही कुणास ठाऊक. मोठा मुलगा नोकरी करायला शहरात निघून गेला आणि हा नालायक दिवसभर फोन मध्येच असतो. अहो जाऊ द्या ना. जर हा शेतीची कामं शिकलाच नाही तर येणारी पिढी खाणार काय? इंटरनेट आणि लायकस. तसं अंकल, आजकाल शहरामध्ये बरेच लोक फार्मिंग मध्ये इंटरेस्टेड आहेत. ते व्हिडिओज बघत बघत शिकत सुद्धा असतात. तुम्ही का नाही शिकवत त्यांना फार्मिंग? म्हणजे बाबा, तुम्हीच सगळ्यांना शेती करायला शिकवलं पाहिजे. आधी तू तरी शिकून घे. आणि तसंही शहरातून येणार कोण? तुम्ही दोघं मला मदत कराल का? प्रगती होण्यापूर्वी भारतातील लोक शेतामध्ये तरबेज होते, पण आजकाल आपल्यासारख्या लोकांना शेतीबद्दल काहीच माहीत नसतं. माझे बाबा नेहमीच म्हणतात की जर शेतीला प्राधान्यच नाही दिलं तर पुढची पिढी काय खाणार? तर मग चला, तुम्ही आणि मी मिळून शेतीची बाराखडी शिकून घेऊया. अंकल, तुम्ही म्हणाला होता की लोक गावात शिकायला नाही येणार, पण आपण तर त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो ना. तुम्ही फक्त धीरजला फार्मिंग शिकवा. आम्ही तुमचा व्हिडिओ शूट करून तो सोशल मीडियावर अपलोड करू. अरे बरोबर. बाबा, कुठे चाललात? शेतात काम करायला. आता तुझ्यासारखा दिवसभर मोबाईल तर नाही बघू शकत ना. अहो बाबा, मी कालच पिकांमध्ये साफ टाकलं होतं. या बघा, पिकं किती खुश आहेत ते. हं? या. नवी पिढी, नवीन समाधान. साफ, प्रत्येक पिढीचा अतूट विश्वास आणि शुद्धतेचे प्रतीक, जे कालही होतं, आजही आहे आणि यापुढेही राहील.